बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. मान्सूनच्या सुरुवातीला दमदार पावसाने हजेरी लावल्याने हातकणंगले तालुक्यातील मेंढपाळ मेंढरांसह कमी पावसाच्या सोलापूर, पंढरपूर, विजापूर, बीड, सांगोल्याकडे मार्गस्थ होत असतानाचे चित्र दिसत आहे. पावसाळ्यात थंडी साथीच्या आजारापासून शेळ्या मेंढ्यांचे रक्षण होण्यासाठी ही मंडळी पाऊस सुरू होताच कमी पावसाच्या भागाकडे स्थलांतरित होतात. बकरी चारण्यासाठी कमी पावसाच्या ठिकाणी हातकणंगले तालुक्यातील धनगर बांधव आपल्या ग्रामदैवतांचे दर्शन घेऊन इतर जिल्ह्यात शेळ्या मेंढ्या घेऊन पायपीट करत असतानाचे चित्र सध्या दिसत आहे. पावसाळ्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात जास्त पाऊस पडून नद्यांना पूर येतो. खरीप हंगामाची पेरणी करून शेतकरी राजा तयार आहे. त्यामुळे शिवारात शेळी मेंढ्या फिरवण्यासाठी अडचण निर्माण होते. पावसाळ्यात चिखलामुळे शेळ्या मेंढ्यांच्या पायाला दुखापत होते. रोगराईपासून अलिप्त ठेवण्यासाठी 3 महिन्यासाठी मेंढपाळ शेळ्या मेंढ्या यांना घेऊन पंढरपूरकडे रवाना होत आहेत. हातकणंगले तालुक्यातील धनगर बांधवांनी बकरी, घोडी, कुत्री या लव्याजमासह जिल्ह्याच्या पूर्व भागाच्या दिशेने नुकतेच स्थलांतर केले. मेंढराच्या कळपाच्या देखभालीसाठी 5 ते 6 पुरुष, 7 ते 8 कुत्री, घोडी असतात. घरातून निघताना वाळलेली भाकरी, गूळ, तांदूळ, चटणी, मीठ, भांडी-कुंडी, अंथरूण, बॅटऱ्या आदी साहित्य घेऊन धनगर बांधव निघाले आहेत. न्यूज मराठी 24 साठी विनोद शिंगे, हातकणंगले.